आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंनी आता पुणे पोलिसांवर काही गंभीर आरोप केले। पुणे पोलीस कुणाच्या तरी सांगण्यावरून कारवाई करताय। पुणे पोलिसांची कारवाई संशयास्पद असल्याचं एकनाथ खडसेंचं म्हणणं आहे। हाऊस पार्टीला पुणे पोलिसांनी रेव पार्टी नाव दिलं। कोणत्याही वॉरंटशिवाय पुणे पोलिसांनी घरावर छापेमारी केल्याचं देखील एकनाथ खडसेंनी म्हटलेलं आहे। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूया। आमदार एकनाथ खडसे आपल्या समेत आहे सध्या। भाऊ, खरं तर काल आपल्या जागेवरती कारवाई झालेली आहे। या सगळ्या कारवाईबद्दल आपण काय सांगाल? म्हणून माझ्या पोलिसांची कार्यवाही अनेक रीतीनं पाहिलं संशयास्पद आहे। काल ज्यावेळेस कार्यवाही केली तर या ठिकाणी जात असताना ते रेड करत असताना घरामध्ये ज्यावेळेस रेड केली त्यावेळेस इतकं लवकर व्हिज्युअल आले, ताबडतोब करत असताना डायरेक्ट व्हिज्युअल। पोलिसांना काय अधिकार आहे असा की तुम्ही तिथून सरळ सरळ शूटिंग करता आणि बाहेर दाखवता, मीडियाला येतं? मीडियाला येतं कसं? एकतर पोलिसांना या संदर्भातला कुठलाही अधिकार नसताना निवड बदनामीसाठी त्यांनी अशा स्वरूपाचे व्हिज्युअल त्या ठिकाणी दिले। दुसरं या संदर्भामध्ये असं आहे की डॉक्टर प्रांजल खेवलकरांना पहिला आरोपी केलं। वास्तविक त्यांनी ड्रग घेतलेला आहे काय नाही घेतलं हे तर नंतरचा भाग आहे। घेतला नाही घेतला तर तपासाने ते सिद्ध होईल, झाला तर दोषी असं शासन होईल। त्याच्याबद्दल माझी काही दुमत नाही, मी काही कोणाला पाठीशी घालण्यावाला नाही आहे। पण असं नसताना पहिल्याच क्रमांकावर प्रांजल खेवलकरचं नाव का आलं? कारण त्यांना प्रांजल खेवलकरच फक्त बदनामी करायचे होते, बाकी त्यांचे काही घेणं देणं नव्हतं। दुसरं याच्यामध्ये एक आहे की पोलिसांनी या ठिकाणी जे काही केलं त्यामध्ये एक यांच्याबरोबर रेव पार्टी केली असं जाहीर केलं। पहिल्यांदा पोलिसांनी रेव पार्टी म्हटलं। वास्तविक रेव पार्टी म्हणजे काय? रेव पार्टी म्हणजे 50-50, 100-200 लोक आलेले आहेत, बँड काय वाजवत आहेत, खेळत आहेत, नाचत आहेत, दारू पित आहेत, अंमली पदार्थ ढोसत आहेत, अशा स्वरूपाची रेव पार्टी। ही हाऊस पार्टी हे घरामध्ये बसले, घरामध्ये 5-7 जण बसताना त्या ठिकाणी प्रायव्हसीचा अधिकार त्यांना आहे। असं असताना पोलीस तिथे गेले कसे? तुम्ही आमदार साहेब करता थेट आरोप करताय असं म्हणायचं का की पुणे पोलिसांनी ज्या पद्धतीने या सगळ्या बातम्या समोर आणल्या असं? नाही, पोलिसांवर तर माझा आरोपच आहे की अशा बातम्या पोलीस देतात कसे काय? पोलीस कुणाच्या सूचनेवर करतायत अशा स्वरूपाचे? म्हणून मी तो शंका नाही, मी आरोप केला। तर हे होते एकनाथजी खडसे साहेब। लोकशाहीचे तुम्ही चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।